हरियाणामधील केस आहे. सुप्रीम कोर्टमध्ये या केसच्या माध्यमातून 2 विद्यार्थ्यांनी जे पीजी नीटच्या थ्रू बुद्धिस्ट मायनॉरिटीज जे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी काय केली होती, तर मागणी केली होती. केस काय आहे बघा, एकतरी हरियाणामधील हिसार या ठिकाणातील 2 विद्यार्थी आहेत. तर ते दोन्ही विद्यार्थी हे हिंदू अप्पर कास्टमध्ये आहेत आणि त्यांनी काय केलं, की एकतर त्यांना मायनॉरिटीजचा बेनिफिट घ्यायचा होता. म्हणजे मायनॉरिटीज क्लास जे आहे, त्याचा बेनिफिट घ्यायचा होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हिंदूतून बौद्धिस्ट मायनॉरिटीजमध्ये स्वतःला कन्व्हर्ट केलं. कन्व्हर्ट केल्यानंतर त्याचं जे काही सर्टिफिकेट जे मिळतं ना, म्हणजे मायनॉरिटी सर्टिफिकेट, तर त्या म्हणजे हरियाणामधून घेतलं. हरियाणातील हिसार या ठिकाणी जो सब डिव्हिजन ऑफिसर आहे, त्याच्याकडून हे सर्टिफिकेट घेतलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये केस आली. सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची आणि त्यांच्या वकिलाची मागणी होती, की त्यांना काय करावं, की त्यांना या बुद्धिस्ट मायनॉरिटीच्या अंतर्गत जे रिझर्व्हेशन आहे, त्या रिझर्व्हेशनचा लाभ मिळावा आणि मायनॉरिटीच्या ज्या सीट्स आहेत, 2 सीट्स त्यांना मिळावे. याच्याआधी सुप्रीम कोर्टनं काय विचारलं, सुप्रीम कोर्टचे 2 बेंच जे होते, 2 बेंच म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस सूर्यकांत असतील, त्याचबरोबर त्यांचे एक दुसरे हे होते, कलीग होते. तर यांच्या माध्यमातून काय करण्यात आलं, की त्या याला म्हणजे विद्यार्थ्याला विचारण्यात आलं, की तुमचं म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये येतात? तर ते पुनियामध्ये येतात. तर पुनिया जे आहे ते जाट कॅटेगरीमध्ये येते आणि जाट जे आहे हे काय करतायत तर अप्पर कास्टमध्ये येतात. जर तुम्ही अप्पर कास्टमध्ये असाल, तर तुम्ही या बुद्धिस्ट मायनॉरिटीचा बेनिफिट का मागत आहात? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की आम्ही स्वतःला कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणजेच रिलिजियस कन्व्हर्जन केलेलं आहे आणि रिलिजियस कन्व्हर्जन करून आम्ही आता बुद्धिस्ट आहोत आणि आम्ही त्याचा बेनिफिट घेणार आहे. तर वकिलाच्या माध्यमातून सांगण्यात आलं, की हे कन्व्हर्जन आहे लीगली आहे. सुप्रीम कोर्ट म्हणलं ठीक आहे, ओके. बट तुम्ही अप्पर कास्टमध्ये येतात, तुम्ही फायनान्शियल, इकॉनॉमिकल, सोशली जर स्ट्रॉंग असाल, तर तुम्ही हा बेनिफिट घेणं चुकीचं आहे आणि हा कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो ना, कायद्यामधील एक लूप होल दिसतोय आणि हा लूप होल जो आहे वन टाइप ऑफ द काय म्हणलेलं आहे, की न्यू टाइप ऑफ द फ्रॉड असं सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून तिथं स्टेटमेंट देण्यात आलं आणि हे बरोबर आहे. जर जे खरंच मायनॉरिटीजमध्ये आहेत, त्यांना याचा लाभ होण्यासाठीच भारतीय संविधानातील कलम 29 आहे, कलम 30 आहे, याची प्रोव्हिजन केलेली आहे आणि तुम्ही त्यांना लाभ न घेऊन देता तुम्ही अप्पर कास्टमधील याच्यामध्ये कन्व्हर्ट होऊन जर तशा पद्धतीचा बेनिफिट घेत असाल, तर ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट हरियाणा गव्हर्नमेंट आणि हरियाणाचे जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना पण सुप्रीम कोर्टनं चांगलंच सुनावलेलं आहे, की तुम्ही पटकन अशा प्रकारचे सर्टिफिकेट देता ना, मायनॉरिटी सर्टिफिकेट एक कोणत्या बेसिसवरती दिलेलं आहे, याची ही मागणी केलेली आहे. म्हणजेच रिझर्व्हेशनचा बेनिफिट हा कुठल्याही मार्गाने घेण्याचा भारतामध्ये प्रयत्न केला जात आहे आणि हे कुठेतरी काय तर चुकीचं आहे बघा.